सोप्या गावरान आणि साध्या पद्धतीने मस्तपैकी आज मी मटकीची उसळ केलेली आहे। थोडासाच रस्सा केलाय, तसं बघायला गेलं सुक्कीच भाजी आहे, म्हणजे सुक्कीच उसळ करते। अगदी थोडासा नावापुरता रस्सा करते। तर इकडे बघू शकता खूप सिंपल सोप्या पद्धतीने आज मी मटकीची उसळ बनवलेली आहे। सगळ्या कडधान्यापेक्षा ना मटकीच्या उसळीमध्ये खूप चांगले म्हणजे तत्व आहेत आणि दुसरी गोष्ट टेस्टी खूप आहे, सगळ्यांच्याच आवडीची आहे, घरोघरी बनणारी आहे ही मटकीची उसळ। नक्की करून बघा। खूप कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये कोणतंही वाटण न करता झटकीपट सिंपल रेसिपीनी चवदार टेस्टी अशी ही मटकीची उसळ बघू शकता। त्याला तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत, पोळ्यासोबत खाऊ शकता, टिफिनला नेऊ शकता। सुकी भाजी म्हणून ही मटकीची उसळ खूप चांगली आहे, हेल्दी आहे आणि चवदार सुद्धा आहे। चला बघून घेऊया आपण याला लागणारी एक छोटीशी रेसिपी। तर इकडे मी ना मटकी जरा रातभर भिजत ठेवली होती। सकाळी बघा चांगल्या प्रकारे भिजली आहे, मोड आले नाही पण छान भिजली आहे मस्त। आणि ह्याला मी स्वच्छ धुवून घेतले, असं चाळणीमध्ये सगळं पाणी असं निथळून जातं। तर चांगली ही मटकी भिजून घेतलेली आहे। त्यानंतर सिंपल बनवते, कोणतं वाटण करत नाही मी। कोथिंबीर, टमाटर, कढीपत्त्याची पानं आणि इकडे 2 कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत। आता मटकीच्या उसळी म्हणजे कसं वेगवेगळ्या प्रकारच्या होतात, मसाला वाटून वगैरे, पण आपल्याला सिंपल बनवायची। कांदा, टमाटर, कोथिंबीर आणि कढीपत्ता मी इकडे साहित्य घेतलेलं आहे। आता आपण मस्त सोप्या पद्धतीची ही मटकीची उसळ करणार आहोत। झटकीपट घाई असेल अशा वेळेस ना ही भाजी खूप मस्त आहे। सेम पद्धतीने तुम्ही सगळ्या उसळी बनवू शकता, म्हणजे कडधान्याच्या। तर कढईमध्ये मी तेल तापत ठेवलं होतं, त्यामध्ये थोडीशी 2-4 कढीपत्त्याची पानं, 1 चमचा जिरे टाकलेत आणि 2 जे मी कांदे बारीक चिरून घेतलेत ते सुद्धा टाकून घेते। कांद्याला चांगलं परतून घ्यायचं, थोडासा याचा कच्चापणा निघेपर्यंत, गोल्डन ब्राऊन असा रंग चढेपर्यंत कांदा टमाटर चांगलं परतून घ्यायचं। सिंपल उसळ आहे, खूप म्हणजे आजीच्या काळापासून आपण या उसळी बघत आलोत आणि खात सुद्धा आलो आहेत। तर खूप छान लागते मटकीची उसळ। मसाला वाटून सुद्धा केली जाते वेगवेगळ्या पद्धतीने। मटकीच्या उसळीची भेळ सुद्धा भेटते खायला, म्हणजे बऱ्याच प्रकारे ही आपल्याला उसळ चांगली खायला भेटते। आता कांदा टमाटर परतून झाल्यावर इकडे मी बेसिक रोजचे मसाले टाकते। हळद, लाल तिखट, धना पावडर, गरम मसाला टाकलाय। ही उसळ तुम्ही हिरवी मिरची, लसूण कूट करून सुद्धा करू शकता, ती उसळ सुद्धा छान लागते, पण लाल मसाल्याची मस्त वाटते खायला। तर इथे धना पावडर, हळद, गरम मसाला आणि लाल तिखट मी टाकून घेतलंय। कांदा टमाट्यासोबत जिऱ्यासोबत जरा याला परतून घेते। मीठ अजून टाकले नाही, कारण मला मीठ नंतरून टाकायचं आहे। आता हे मसाले परतून झाले की आपण ही स्वच्छ भिजून धुवून घेतलेली मटकी याच्यामध्ये टाकून घेऊया। मिक्स करून घ्यायचं, सगळ्या मसाल्याची कोटिंग याला लागली पाहिजे व्यवस्थित। हवं तर तुम्ही थोडेसं हळद मिठाच्या पाण्यामध्ये सुरुवातीला मटकी ही थोडीशी शिजून घेऊ शकता, म्हणजे भाजीला थोडा कमी वेळ लागतो, पण मी पूर्णपणे ही उसळ जी आहे ना भिजवलेली कच्ची घेते। आता बघा थेंब थेंब पाणी टाकते लागन तसं, म्हणजे चिटकत राहील तर थोडंसं पाणी टाकत राहायचं। मला अगदी थोडासा, फक्त थोडासा रस्सा करायचा आहे। ही सुक्कीच उसळ करते मी, फक्त नावापुरतं थोडंसं पाणी टाकते, म्हणजे रस्सा ठेवते। आता इकडे चवीनुसार मीठ पण टाकून घेतलंय मी। आता मीठ टाकल्याच्या नंतर पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया, म्हणजे मिठाची पण छान कोटिंग बसते उसळीला, मटकीला। आता झाकण ठेवायचं आणि अगदी मीडियम गॅसवर, स्लो गॅसवर ह्याला शिजून द्यायचं। आता ही उसळ जी आहे ना मटकीची, म्हणजे मटकी ही कच्ची वाफरली, त्यामुळे ह्याला थोडं शिजवायचं आपल्याला। त्यामुळे लागन तसं पाणी मी थोडं थोडं थेंब थेंब असं टाकत राहते, कारण मला ही उसळ सुक्कीच बनवायची, जास्त काही असा रस्सा बनवायचा नाही। आता याच्यामध्ये थेंबभर पाणी अजून टाकून मस्त नरम सॉफ्ट ही मटकी शिजून घेते। हे बघा जसं जसं वेळ जातो 1-5 मिनिटातच ही उसळ आपली स्लो गॅसवर तयार होते। एवढी खमंग टेस्टी लागते ना। शेंगदाणे लसूणचं कूटसुद्धा तुम्ही शेवटला टाकू शकता, पण मी अगदी सिंपल करते। पण शेंगदाणे लसूणचं जर कूट टाकला ना शेवटला, जसं मी कोथिंबीर टाकते बघा, त्या स्टेजवर तुम्ही लसूण शेंगदाण्याचा कूट टाकायचा कोथिंबीरसोबत, एक नंबर लागते। नक्की करा, मी विसरले लसूण शेंगदाण्याचा कूट करायला। हे बघा मस्तपैकी असं हे कोथिंबीरची एक लेयर केली मी, ह्याच्यावर टाकली आणि आता मिक्स करून घेते।
कारण कोथिंबीर अशी वरून टाकायची, लगेच मिक्स करायचं नाही. कोथिंबीरचा जो स्वाद असतो ना तो वाफेमध्ये छानपैकी सेट होतो भाजीला. आता परत एक लेअर टाकते, अशी 2 वेळा कोथिंबीर टाकते. ही एकदा टिप करून बघा तुम्ही, कोथिंबीर ना अशी डायरेक्ट मिक्स करू नका, अशी वर टाकून ना त्याचा सगळा जो फ्लेवर असतो ना तो भाजीला पॅक होतो, मस्त वाटते मग भाजी. आता मिक्स करून घेतली बघा आणि ही आपली मटकीची उसळ तयार झाली बघा. सुक्कीच आहे, अजिबात रस्सा नाही याच्यामध्ये. झाकण ठेवायचं, थंड करून घेते. आता ही आपली मटकीची उसळ थंड झाली. अगदी थोडासा ओलापणा ठेवला याच्यामध्ये, एकदम ड्राय नाही केली. म्हणजे जर वाटलंच भातासोबत खायचं तर थोडंसं हे भातासोबत सुद्धा मग खाता येते. आणि मग ती रश्श्यावाली तर असतेच, पण ही रश्श्यावाली नाही जास्त. हे बघा मस्त झाली का नाही एकदम मटकीची चमचमीत झणझणीत स्पायसी उसळ. एकदम सोप्या पद्धतीने केलेली आहे. ज्वारीच्या भाकरीसोबत, गरमागरम बाजरीची भाकर किंवा चपात्या वगैरे गरमागरम करायच्या, त्यासोबत मस्त लागते. सोबत कांद्याची पात घ्यायची, लोणच्याची फोड घ्यायची आणि एक नंबर बेत होऊन जाईल. खरं सांगते, तोंडाची चव वाढणार आहे. हा मटकीच्या उसळीची भाजीची बेत नक्की करा. कमी वेळ असेल किंवा जास्त काही कुटाणा करायचा कंटाळा आला असेल तर अशी मटकीची उसळ नक्की करून बघा. आणि उसळ ही आपल्याला खूप फायदेशीर आहे, खूप हेल्दी आहे आपल्या शरीरासाठी. नक्की करा, खाल्लीच पाहिजे मटकीची उसळ हप्त्यातून 1-2 वेळा तरी. तर माझा आज मूड झाला तर मी मस्तपैकी अशी ही मटकीची उसळ केली आहे. तुम्हाला आवडली असेल सिंपल ही रेसिपी तर करून नक्की बघा. टिफिनसाठी सुद्धा खूप सोप्या पद्धतीने बनली जाते. झटकीपट बनवून टिफिनला सुद्धा तुम्ही नेऊ शकता किंवा देऊ शकता. हे बघा मस्त वाटते का नाही, एकदम ज्वारीची भाकर घ्यायची आणि याचा आस्वाद घ्यायचा. तर कशी वाटली तुम्हाला आपली ही मस्तपैकी मटकीची उसळ? आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर असेच मस्त सिंपल साध्या सोप्या गावरान रेसिपी बघण्यासाठी वर्षा किचन चॅनलला आपल्या सबस्क्रायबर करा. वेगवेगळे छान छान मस्त मस्त रेसिपी तुम्हाला मी दाखवत राहणार आहे. तर आजची ही रेसिपी आवडली तर लाईक करा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त रहा, मस्त रहा.